मी मैत्रिणीसोबत दुबईला जाईल, अमेरिकेला जाईल मैत्रिणीसोबत. तरी पण मैत्रिणीसोबत दुबईलाच जाशील. मला गर्लफ्रेंड असती तर किती भारी ना. एवढं घाण स्माइल का दिली मग? What did happen to the last 10? I ran away with my life as हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी तयार झालेली आहे आणि ऋषी सुद्धा आंघोळ वगैरे करून तयार झालेला आहे आणि त्याचं तर जेवण पण झालेलं आहे. सकाळचे 9 वाजलेले आहे आणि त्याचं जेवण पण झालेलं आहे. आंघोळ जेवण वगैरे सगळं झालेलं आहे माझं, कम्प्लिटली रेडी मी. आता आहे ना, मला पण खूप जास्त भूक लागलेली, त्यामुळे मी पण जेवण करून घेते. आता मी जेवायला घेतलेलं आहे, भरीत घेतलेलं आहे, पोळी घेतलेली आहे आणि सोबत दही सुद्धा घेतलेलं आहे. आता माझं जेवण झालेलं आहे आणि ऋषी ना त्याचं थोडंफार एडिटिंगचं काम करतोय. तर मी आता चालले पार्किंग मध्ये, कारण आज ना बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे. मेन म्हणजे काल मी पूर्ण पार्किंग आवरली ना, त्यामुळे पार्किंग एकदम भारी झालेली आहे. आता आले मी पार्किंग मध्ये आणि आता मी हेअर वॉश केलेला आहे ना, तर केसांमधली ना गुंता पण काढायची मला. तर आता आले मी हॉल मध्ये आणि बस मी आज आहे ना पूर्ण दिवस हेच फिरते. पहिले पार्किंग मध्ये, नंतर हॉल मध्ये, नंतर बेडरूम मध्ये, बेडरूम मधून हॉल मध्ये, हॉल मधून पार्किंग मध्ये. कारण हर्षद गेलेला आहे शाळेत, पप्पा गेलेले ड्युटीला, आईंना आहे ना बाहेर थोडं काम होतं तर त्या तिकडे गेलेले आहे. ऋषीला आहे ना एडिटिंगचं काम होतं तर ऋषी त्याचं एडिटिंगचं काम करतोय आणि मला काहीच काम नाहीये. आज आम्ही लवकर उठलो होतो ना, तर आमचे काम सर्व लवकर आवरलेले, सो काहीच काम नाहीये करायला. ऋषीचं पण काम संपलेलं आहे आणि ऋषीने मला आवाज देऊन वरती बोलवलेलं आहे. 100% माझ्यासोबत काहीतरी कामच असणार त्याला. काय काम आहे पहिलेच सांग. गप्पा मारायला बोलवलं यार. खरं? मस्त रोमॅन्टिक मोसम झालेला आहे, म्हटलं गप्पा मारू. खरं? बघ ना, मी विंडो वगैरे ओपन केलेली, मस्त हवा येते, तुझ्यासाठी स्टूल ठेवला तिकडं, म्हटलं तू त्याच्यावर बसशील, गप्पा मारू. ठीक आहे, चल गप्पा असं मारू. कपल टॉक पाहिजे ना काहीतरी. आज ऋषी आणि मी कपल टॉक करणार आहे. ऋषी, मला सांग, तुला कोणत्या देशात जायचंय? फिरायला का? हा, दुबईला. दुबई आवडते तुला? एवढी नाही आवडत, पण जायचंय दुबईला फिरायला. मला सांग, मी अमेरिकेला चाललीये आणि तुझी मैत्रीण दुबईला चाललीये, तर तू कोणासोबत जाशील? मी मैत्रिणीसोबत दुबईला जाईल. माझ्यासोबत नाही येणार. तुला सांगितलं नाही का मला दुबई आवडती, म्हणून मैत्रिणीसोबत दुबईला जाईल. बर ठीक आहे, आता मी दुबईला चाललीये आणि तुझी मैत्रीण अमेरिकेला चाललीये, मग तू कोणासोबत जाशील? मी मैत्रिणीसोबत अमेरिकेला जाईल. माझ्यासोबत नाही येणार दुबईला. अगं बावळट, आता दुबई बघितली नाही का मैत्रिणीसोबत, आता अमेरिकेला जाईल मैत्रिणीसोबत. भामट्या मैत्रिणी सोबत जायचंय हे सांग ना. हा, माझ्यासोबत नाही यायचंय ते सांग ना. काय तर म्हणे कपल टॉक करू, आणि कपल टॉक मध्ये पण माझा मान ठेवत नाही. मी नाही म्हंटल कपल टॉक करू, तूच म्हणे कपल टॉक करायची. मी तर रिअल टॉक करतो. रोमॅन्टिक वातावरण झालेलं होतं ना, मग आपण रोमॅन्टिक बोलायचं होतं ना. माझा मान राखण्यासाठी तुम्हाला बोलू शकतो ना की तू जिथं जाशील मी तिथंच येईन तुझ्यासोबत. नाही नाही, तू जर चुकीच्या मार्गावर गेली तर मी नेहमी चांगला मार्ग निवडतो. पण मी अमेरिकेला चालली होती, अमेरिकेला. मग जाऊन ये ना तू अमेरिकेला. तरी पण मैत्रिणीसोबत दुबईलाच जाशील. हे बघा, ही ऐकतंय ना, ही मला आहे ना असं म्हणजे खरं बोलू देत नाही. खरं बोललं तर म्हणते माझी बाजू मांडत नाही. तुम्हीच सांगा मी काय करू. तू रोमॅन्टिक बोलत जा. उठल्यापासून सरांचं 4 वेळेस तर नट्टापट्टाच झालाय. नट्टापट्टा नाही, त्याला स्किन केअर म्हणतात, स्किन केअर. मला तर स्किन केअरची गरजच नाही, कारण की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी छानच दिसते. जे काही चांगलं दिसतं चांगलं करावे लागते. आम्हाला आहे ना बाहेर जायचंय आणि बाहेर जायच्या आधी ना आम्हाला खूप जास्त भूक लागलेली, कारण की आज आम्ही जेवण लिटरली सकाळी 9 वाजेच्या आधी केलेलं आहे. पहिल्यांदा झालं असेल एवढं सकाळी जेवण केलंय आपण. मेन म्हणजे नाश्ता नाही, डायरेक्ट प्रॉपर जेवण जेवण. केलंय. त्यामुळे आता परत भूक लागलेली, म्हणून मी आता आहे ना आमच्यासाठी मस्त उपमा बनवते. हर्षद पण इथे जेवण करतोय. हर्षद, तू खाशील का उपमा? हो. एवढा मोठा मोये मोये झालाय ना माझाच नाही, मी सोबतच यांचा पण मोये मोये केलेला आहे, कारण घरात येणार रवाच नाहीये. यार आता मला क्रेविंग्स होती, आता पोहे तरी कर, काहीतरी कर यार. शेवया करते ना मस्त मॅगी सारख्या. नको शिवाय नको ना, पोहे कर, इट्स बेटर. पोहे यार, पोहे नाही आवडत मला. मग तुझ्या पुरत्या कर शेवाया. माझ्या पण, मला पण घ्यायची शेवया. खा ना, मस्त मॅगी सारख्या करते, एकदम टेस्टी टेस्टी. कर थोड्या काही. शेवया पण झालेल्या आणि आता आम्ही खायला घेतलेले. कसं झालंय हर्षद? तिखट झालंय थोड्या. पण बारीक. हर्षदाने तिकड झाल्या थोड्या. तो तेच म्हणणार होता, कारण की फू बा करतोय तो. फुफा फुफा. तर आता आम्ही बाहेर चाललेलो आहे, कारण ऋषी म्हणत होता घरी खूप जास्त बोर झालेले, मग बाहेरून फिरून येऊ. त्यामुळे ना आम्ही आता तिघं निघालेलो आहे बाहेर जाण्यासाठी. आणि कुठे चाललोय ना हे मला नाही माहितीये, हर्षदला माहित नाहीये, फक्त ऋषीला माहितीये. आणि ऋषी बोलला तिकडे ना बॅट बॉल पण खेळू आपण, त्यामुळे ना आम्ही बॅट बॉल पण सोबत घेतलेलं आहे. चलो. हर्षद को ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला आणि मी मस्त मागच्या सीटवर बसलेली एकदम रिलॅक्स मध्ये. ऋषी बोलला होता बॅट बॉल घेऊन टाका, म्हणून मी ना शूज पण घालून टाकलेले. मस्त एन्जॉय करू तिकडे. आपण आहे ना प्लॉट कडे चाललोय, तिकडे आहे ना ओपन स्पेस आहे. मस्त खूप दिवस झाले आपण असं बाहेर बॅट बॉल नाही खेळलोय, आपल्या सोसायटीतच खेळत होतो. म्हटलं आज त्या साईडला जाऊन खेळू. ही समोर जी बस दिसते ना, ही चालवलेली मी. हे बघ, आपण या बस मध्ये फिरायला गेलो होतो.
हीच म्हणजे अशीच होती ती पण वेगळी होती. याच कंपनीची बस होती ती. एवढी मोठी बस चालवली होती ऋषीने हर्षदने एवढी शॉपिंग करून आणलेली. काय काय घेतलं? स्टंप पण घेतलेले, बॅडमिंटन पण घेतलेलं. हे काय काय घेतलं एवढं? लय सारं सामान घेतलं. learned it would end the both of us. आम्ही आलोय प्लॉट वर आणि हे बघा ना, यांनी किती सारं सामान आणलेले. बॅडमिंटन आणलेले, स्टंप आणलेले, परत क्रिकेट वगैरे खेळताना बाउंड्री वगैरे लागते ना, त्याच्यासाठी ना हे पण आणलेलं आहे. दोरीवरची उड्या मारायची दोरी आणलेली आहे. काय बोलतात हर्षद याला? जम्पिंग रोप. जम्पिंग रोप आणलेली आहे. स्ट्रेचिंग बेल्ट आणलेला आहे. हा आहे ना व्यायामासाठी खूप बेस्ट आहे. 2 फूल आणलेले आणि अजून एक बॉल सुद्धा आणलेला आहे. हे बघा तो कुठे जाऊन बसलाय. ऋषी ना आता दोरीवरच्या उड्या मारतोय. तसं नसते मारत, मग डायरेक्ट मार ना. हे बघ दाखव. अरे थोडं जमलं पण. केस अडकताय मध्येच. दोन्ही पाय सोबत उचलायचे. हा अडकती ती दोरी. ओय तुटली. तोडली. पहिल्याच दिवशी दोरी तोडून टाकली. अर्र. तुटलं ते डायरेक्ट. चिकट टेपनी चिटकून घेऊ. जुगाड करू काहीतरी. सॉरी राव. तुटक्या रोपनी खेळतीये. खेळ. जमलं. व्हेरी गुड. जमतंय का? अरे यार मार हर्षद उड्या. मार ना. हर्षद तर पहिल्या चुडीमध्ये फूट झाला. मार. असं राहतं ते, असं राहतं. हा पुढं, असंच, पुढं, असंच, पुढं. असंच. हा. हा, घे. अरे अरे बाबा, बाबा तोंड एक्सप्रेशन. कर मार उडी. फेस बघा त्याचा. पडशील, तोंडावरच पडशील बाबा. नको. क्रिकेट खेळायची प्लॅनिंग करतायत. आशेलो हर्षद स्टंप या साईडनी. बारीक बारीक पाऊस पण सुरू झालेला आहे. ऋषीला खूप दिवसांचं पावसात भिजायचं होतं. फायनली त्याची ती पण विश कम्प्लीट होते. कालच मी भिजलो पण मला आहे ना असं पावसात क्रिकेट खेळायचंय किंवा फुटबॉल खेळायचंय. ती लय मज्जा आहे. ऋषीने स्टंप लावलेले आणि बॅट्समन म्हणून आता ऋषीच येणार आहे. आता आपण 3 जण आहे. टीम तर काही होणार नाही. मग सोलो खेळू. पहिली बॅटिंग माझी, चालेल, दुसरी माझी. तिसरी आरोही. येस म्हणावं लागतं. जो पहिला म्हणतो तो पहिला असतो. वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना, एकदम मस्त रोमॅन्टिक वातावरण झालेलं आहे. मला गर्लफ्रेंड असती तर किती भारी ना. म्हणजे तुला नाही आहे गर्लफ्रेंड? नाही. आ? नाही. मग मी कोण आहे? जीवनसाथी. वाच. एवढं घाण स्माइल का दिली मग? नाही चांगली दिली. अगं तू जीवनसाथी आहे, गर्लफ्रेंड वेगळी राहती. ती ठेवायची मला. गर्लफ्रेंड पण ठेवायला लागते का? जीवनसाथी सोडून गर्लफ्रेंड पण? हा मग असंच असतं. अब तू गया बेटा, अब तू गया देख. आमच्याकडे तर असंच असतं भाऊ. पळ फिल्डिंगला. आता त्या बॅटनी ना मी असा मारन की चौकात जाईन डायरेक्ट. आणि मी असं मारेल की तू डायरेक्ट भुसावळला जाऊन पडशील घरी. पळ. हर्षदने ना 4 आणि 6 पण लावलेले आता. कवर बिवर नाही मागत बसायचं रे. कवरच लागतं. कवरच मागत राहतो यार. 2-2 ओव्हरची फक्त. हर्षद तर कोणते रूल आणतो काय माहिती. 1T20 2020 काय म्हणला तो? काय माहिती 1T20 हाड उडा. वन हँड. जर समजा तू जर बॉल मारला, मी तर आलो आणि एका हातात जर पकडलं तर आउट का नाही? अच्छा एका हातात आउट म्हण ना मग. सिम्पल. एका हाताने जर बॉल पकडला तर आउट आहे का? 1T20 पुंटी करतो. आज माझ्या टीम मध्ये रडका प्लेअर नाही तर मलाच रडावं लागणार आहे. सोलोय. टीमची मॅचच नाहीये. तेच ना, सोलो आहे तर मला एकटीलाच रडावं लागणार आहे आज. बॅटिंग करायला हर्षद चाललाय. टाकलाय तो चांगला. हर्षदने तर पहिला चौका मारलेला आहे. हर्षद बिचारा पळून पळून रन काढतोय. 6-4 तर काही मारत नाही. एकच 4 मारला. किती रन झाले तुझे? 8च रन झाले फक्त. किती बॉल आहे? 5 बॉल. 2 ओव्हर बॉल मारन त्यानेच बॉल आणायचा. नवीन रूल आहे. झाले. ये हर्षद आउट. विकेट घेतली डायरेक्ट स्टंप मिडल. जा रे. हर्षद तू किती रन काढले? मी काय 9. माझे 28. आरोहीला आता 29 रन काढणे जर पहिली बॅटिंग पाहिजे तर. हर्षद बॉलिंग करतोय. हा नीट टाका. पहिले सांगते आउट नाही झाले पाहिजे. आउट होणार होती गाईज. मी फायनली वाचले. वाचली. हर्षद नुसता कॅच सोडतोय. 2 कॅच सोडल्या हर्षद तू.
अरे अरे Out अरे नव्हतं रे, हवेने पडलंय ते अरे अरे ते out नव्हतं. अरे 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 जा यार, अरे, 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 बॉल अरे. खेळले, मला पण बारा बॉल खेळ. अरे 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 अरे. मॅचचा विनर झालेला आहे ऋषी. आहे ना माझी पहिली बॅटिंग राहणार आहे. या ठिकाणी मी जिंकलेलो आहे. बघून घ्या कसा असतो एक खिलाडी. मला ऑटोग्राफ द्या ना सर, लय भारी खेळतो. ऑटोग्राफ का ढोंगोग्राफ दिलाय पळा. पाऊस सुरू झालेला आहे आता, तर खूप जास्त मजा येणार आहे. नाचो, बारिश आ गई. आता आहे ना पाऊस जोरात झालेला आहे आणि आता आम्ही पूर्ण ओले होणार आहे. अचानकच इथलं वातावरण आहे ना एकदमच चेंज होऊन गेलं. पहिले ना थोडं ऊन होतं, आता डायरेक्ट काळे शार आभाळ आलेलं आहे. या सुंदर अशा पावसामध्ये ना आरोही आता बॅटिंग करणार आहे. आता बघ मी कशी सिक्स मारते. मार मार. वा, सिक्स इकडं कुठं? अरे बाप, आरोहीच्या पोटातच बॉल मारला हर्षदनी. लय खतरनाक मारलाय, डायरेक्ट असा हाणून मारलाय डायरेक्ट. माझ्या हातातून बॉल झटकू लागला तो बॉल वर हातातून. लागला का? लय डेंजर लागली. इथं हाड आहे का तिथं? इट्स ओके. पण आता लागले काय करू? न खेळू आता, नाही खेळना तो पडेगा म्हणा. पण लय लागले रे, इथंच लागला हाडावर. खेळाडू आता परत मैदानात उतरलेला आहे. माझ्या टीमला माझ्या रनची गरज आहे. टीम नाही, तू सोलोय. खेळ. गाईज मी पण आहे ना पूर्ण ओला झालेलो आहे. ऋषी बघा किती ओला झालाय, पूर्ण शर्ट पॅन्ट सगळं ओला आहे. हे बघ आरोहीने त्यांनी तर बॉलच हारून टाकलेला आहे. भेटला का? बॅटनी काढ ना, बॅटनी. हे चला निघू आता आरोही, बर का? मी पूर्ण ओला झालोय कारण. चल खूप जोरात पाऊस झाला आता. आज पावसात भिजून आहे ना खूप जास्त मजा आलेली आणि ऋषीचं तर अजून पण मन नाही घरी जायचं. हे बघा मस्त पावसाचा आनंद घेण्यात आले. खूप दिवसानंतर पाऊस बघायला भेटला ना ग, म्हणजे असं ओलं व्हायला भेटलं. परवा झालं मी ओलं, पण फक्त 2 मिनिटं पाऊस होता, तो पण एकदम थोडा. हा किती मस्त पाऊस आहे. Love you goodbye. Though it hurts to watch my whole world become the warmest sheet. आपल्या प्लॉट कडे किती जोरात पाऊस चालू होता आणि आता आम्ही ना घराकडे आलेलो आहे, तर इकडे एकदम बारीक बारीक पाऊस सुरू आहे. नाही म्हटलं तरी चालेल तो, कारण किती थोडा आहे बघ ना. थेंब 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 थेंबच येत आहे फक्त. काही जून गेला, जुलै गेला, पण यावर्षी पावसाने काही दर्शन दिले नाही पाहिजे तसे. आमच्याकडे थोडा पाऊस होतो आणि पाणी बघा किती तुमचं. आम्ही घरी आलो, घरी येऊन सर्वात आधी ना ड्रेस चेंज केले आणि आता मी ऋषीसाठी भजे तळतीये. मस्त बटाट्याचे भजे करते, कारण की बाहेर ना पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे ना भजे खायचं खूप जास्त मन होत होतं. आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता चालू आहे आमची मीटिंग. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे 2 ऑगस्ट पासून आपले कंटेंट क्रिएशनचे क्लासेस चालू होत आहे, तर त्याच्याच रिलेटेड आहे ना आम्ही मीटिंग ठेवलेली आहे. तर तुम्हाला पण क्लासेस जॉईन करायचे असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि 2 ऑगस्टला फ्री डेमो राहणार आहे, सो नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. I can't believe it's true. I'm just as surprised as you.